IITian बाबा म्हणून ओळखले जाणारे अभय सिंग, ज्यांनी IIT बॉम्बे मधून एरोस्पेस इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि नंतर साधू जीवन स्वीकारले, यांची सध्या खूप चर्चा होतीये. IIT बॉम्बे मधून इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीसाठी ऑफर्स येत होत्या आणि लाखो रुपयांचा पगारही मिळत होता. पदवी पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्यांना जाणवलं की त्यांची खरी ओढ ही वेगळ्या दिशेने आहे. त्यांच्या या शोधाने प्रेरित होऊन त्यांनी आर्ट्स फील्ड मध्ये पाऊल टाकलं, ज्यामुळे त्यांना आजूबाजूच्या लोकांकडून टोमणे आणि वेडेपणाचे शिक्के मिळाले. हा विरोध इतका होता की कधी कधी त्यांना घर सोडून चांगल्या आयुष्याच्या शोधात जाण्याचा विचारही यायचा. आपल्या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी अभयने एका कोचिंग सेंटर मध्ये शिकवायला सुरुवात केली आणि त्याच वेळी डिझाईन मध्ये मास्टर्स डिग्री करत राहिले. सुरुवातीला फोटोग्राफी आणि ट्रॅव्हलिंग मुळे त्यांना जीवनाचा आनंद आणि पर्पजही सापडला, पण काही काळानंतर तो आनंद सुद्धा त्यांना सस्टेन करू शकला नाही. पण जसा जसा वेळ पुढे जात होता, काही काळानंतर ते डिप्रेशन मध्ये गेले. अखेर त्यांच्या अर्थपूर्णतेच्या शोधाने त्यांना अध्यात्माकडे वळावे लागले. त्यानंतर सत्याच्या शोधात पदयात्रा करत त्यांनी 4 धाम यात्रा पूर्ण केली. कधी उत्तराखंड तर कधी हिमाचल अशा ठिकाणी ते राहत असत. अशा प्रकारे अनेक ठिकाणी फिरत त्यांनी शेवटी आपलं संपूर्ण आयुष्य महादेवाच्या चरणी समर्पित केलं. त्यांचं बालपण खूप खडतर होतं, कारण त्यांच्या पालकांच्या तणावपूर्ण नात्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. घरातील भांडणांपासून आराम मिळण्यासाठी ते शाळेतून लवकर आल्यावर थेट झोपायला जायचे आणि मध्यरात्री उठून अभ्यास करायचे. आपल्यापैकी बहुतेक जण हे लक्षात घेत नाही की अभय सिंग यांचा जीवन प्रवास हा चाइल्डहुड ट्रॉमा आपल्या मनावर किती मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकतो हे दर्शवतं. त्यामुळे व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य किती मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊ शकतं. काही जण अध्यात्माकडे वळतात, तर काही जण आत्महत्या करतात. काही जण हार मानतात, तर काही जण संपूर्ण जग जिंकतात.